तर अजित पवारांच्या घातपातामागे अशोक खरात अँगल आहे हे तपासावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय। खरात प्रकरणात मोठ्या प्रमाणात हवाला व्यवहार होत होता, दुर्लक्ष करून चालणार नाही। दादांच्या घातपातामागे खरात किंवा त्याचे लोक आहेत का याचा तपास व्हावा असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। त्याच्यामध्ये आपण जर काही गोष्टी खोलात जाऊन बघितल्या तर कुठेतरी अजितदादांच्या घातपातामागे खरात हे प्रकरण सुद्धा आहे का हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल, कारण योगायोग आहे। क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना खरात हा अँगल हा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, त्या अँगलमध्ये बघावं लागेल। त्यात आर्थिक व्यवहार सुद्धा मोठ्या प्रमाणात खराताच्या प्रकरणामध्ये झाले होते, कारण का हवाला मोठ्या प्रमाणात खरातांच्या कार्यालयाकडनं त्यांच्या बँकेतून त्या ठिकाणी तिथं होत होता, दुसऱ्या देशात त्या ठिकाणी होत होता। त्यामुळे मग अजितदादांच्या ऍक्सिडेंट मागे नाही तर घातपातच्या मागे खरात नाही तर खरातच्या जवळची काही लोक आहेत का आणि त्याच्या मागचं कारण काय हे नक्कीच त्या ठिकाणी शोधलं पाहिजे।